वर्ध्यात जिल्हा काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन दरम्यान अयोध्येतील देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, दोषींवर कारवाई करण्याची ही मागणी। चंद्रपुरात काँग्रेसकडून राम मंदिर देणगी चोरी विरोधात अंचलेश्वर महादेव मंदिरामध्ये आंदोलन। खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे हे आंदोलनात सहभागी। अयोध्येमधील राम मंदिरातील दान चोरी विरोधात गोंदियामध्ये काँग्रेसचं भजन दिंडी आंदोलन। तर राम मंदिर इथल्या ट्रस्ट बरखास्त करण्याची काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांची यावेळी मागणी। बीडच्या लहुरीमधील महाविद्यालयात शिक्षक नसल्यामुळे पालकांनी शाळेला कुलूप लावलं। गेल्या 5 दिवसांपासून पालकांचं या ठिकाणी ठिय्या आंदोलन। 5 वर्षांपासून गणित, विज्ञान आणि हिंदी विषयाला शिक्षकच नसल्यामुळे पालक यावेळी आक्रमक। भंडाऱ्याच्या बावनथडी प्रकल्पातील जलसमाधी आंदोलन प्रकरणी 9 जणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि घोषणाबाजी केल्याचा त्यांच्यावर आरोप। गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता। जिल्हा परिषद सदस्य संदीप भाटिया यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा दरम्यान अधिकृत घोषणा अद्याप झाली नाहीये। गोंदियाच्या बेर्डीपार आणि खुर्शीपारमधील कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न। रायगडच्या पेड नगर परिषदेच्या सफाई कामगारांचं कामबंद आंदोलन। घंटागाडी आणि सफाई कामगारांकडून प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन। न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचाही इशारा। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिक आक्रमक। सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर कडकडीत बंद। बेमुदत शहर बंदला मोठा प्रतिसाद। शनिवारी भर दुपारी एका युवा हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सर्व पक्ष एकवटले। नालासोपाऱ्यामध्ये नगरसेविका प्रज्ञा पाटलांना नागरिकांचा घेराव। तर गो बॅकच्या यावेळी घोषणा। अतिवृष्टीनंतर विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या श्रेयवादावरून नागरिक संतप्त। आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या घटनेनं धुळ्यामध्ये संतापाची लाट। महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची आंदोलकांची मागणी। पंढरपूरच्या सरकोलीमध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचं एल्गार। तर पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये महिलांचं निवेदन। अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करण्याची ही महिलांची मागणी। ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी। आजपासून बीड जिल्ह्यातील घाटनांदूर बेमुदत बंदची हाक। तर घाटनांदूर इथल्या बाजारपेठेत कडकडीत बंद। शेतकऱ्यांच्या दिलेल्या बोगस बियाण्यांवरून आमदार बच्चू कडू आक्रमक। 5 ते 6 दिवसात शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्या। बच्चू कडू यांचा कृषी आयुक्त सूरज मांढरेंना फोन। शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून न दिल्यास कार्यालय जाळून टाकू, पेटवून टाकू, कडू यांचा हा इशारा। मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांमध्ये बोगस बियाण्यांमुळे पीक उगवलं नसल्याच्या 468 तक्रारी। लातूर जिल्ह्यामध्ये 171 शेतकऱ्यांच्या तक्रारी। शेतकऱ्यांचा बियाणे कंपनीवर संताप। धाराशिवमध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत। महाबीजसह विविध बियाणे कंपन्यांविरोधात 54 शेतकऱ्यांच्या तक्रारी। 125 एकरावर दुबार पेरणीचं संकट। शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। पावसानं दडी मारल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पीक सुकू लागली आहेत। तर धान सुकायला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षा। माण तालुक्यामध्ये जुलै महिन्यात सुद्धा भीषण दुष्काळाची परिस्थिती। पिकं करपल्यामुळे 3ही जलवाहिन्यांचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। माण नदीचं पात्र देखील कोरडं पडलंय। धुळे जिल्ह्यात पावसानं फिरवली पाठ। वाढलेल्या तापमानानं कोवळी पिकं धोक्यात। शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अजूनही प्रतीक्षा। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची दडी। दुबार पेरणीच्या संकटानं शेतकरी चिंतेत। येत्या 7 ते 8 दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची शक्यता। जळगावच्या नशिराबाद परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी। पहिल्या पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे बळीराजाकडून दुबार पेरणी। पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात। वर्ध्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली। 5 ते 6 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढही खुंटली आहे। उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। सुकत असलेल्या सोयाबीनच्या पिकाला स्प्रिंकलर्सच्या साह्यानं पाणी देण्याची वेळ। अंबाजोगाईमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। तालुक्यामध्ये आतापर्यंत 49% पाऊस पडला। गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीनचं पीक उन्हामुळे सुकू लागलंय। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 15,000 हेक्टरवर कापसाची लागवड। तर गतवर्षीच्या तुलनेत लागवडीमध्ये मोठी घट। 50% लागवड घटल्याचं चित्र। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी जिल्ह्यात केवळ 21% पेरण्या पूर्ण। पिकं करपू लागल्यामुळे शेतकरी चिंतेत। जनावरांसाठी सुद्धा पाणी विकत आणण्याची शेतकऱ्यांची वेळ।
तर गेल्या 8 दिवसांपासून वाशिममध्ये पावसाची दडी, पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, खरीपाच्या 90% पेरण्या पूर्ण, पेरणी केलेल्या पिकांना पावसाची प्रतीक्षा. पुण्याच्या शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या चिंचणीच्या घोड धरणामध्ये 82% पाणीसाठा, तर धरणाच्या उजव्या कालव्यातनं 150 क्युसेक आणि डाव्या कालव्यातनं 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग, शेतकऱ्यांना दिलासा. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 50.79% पोहोचली आहे. दौंडमधून धरणामध्ये 6374 क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू. सध्या धरणामध्ये कोणताही विसर्ग नाही. सोलापुरात दुष्काळाचं सावट आणखी गडद, तर अर्धा जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी नाही. गेल्या वर्षी सीना नदीला पूर आला, मात्र यंदा नदीत पाणीच नाहीये. भंडारदरा परिसर हिरवाईनं नटला. रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचंही आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरच्या शिरोळ बंधाऱ्याला मोठं भगदाड. कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाहित झालं होतं. बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. रायगडच्या बोरमाच गावामध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद. बोरमाच गाव पूर्णपणे संपर्कापासून तुटलं. गावातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत. दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील ठप्प. छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीआयकडून 2 कंपन्यांचे परवाने निलंबित. 2.93 कोटींचा खाद्यतेल साठा जप्त. बगारिया अॅग्रो प्रॉडक्ट्स आणि बगारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्सवर एफडीआयची कारवाई.